न कळत जुडले प्रेम भाग 29. डॉक्टर आराध्याला चेक करत असतात. आदित्य व नेहा आराध्याकडेच पाहत असतात. आणि पाहतात तर काय, आराध्या सावकाश डोळे उघडत असते. डॉक्टर, आराध्या डोळे उघडत आहे ते पहा ना. आदित्य आनंदाने ओरडत डॉक्टरांना सांगत असतो. आदित्य असं बोलल्यावर डॉक्टर व नेहा आराध्याकडे पाहत असतात. आदित्य आराध्याकडे पाहून आराध्याला बोलावतो. आदित्यचा आवाज ऐकून आराध्या त्यांच्याकडे पाहतच असते. डॉक्टर म्हणाले, मिस्टर आदित्य, तुम्ही आता बाहेर जा. मला पेशंटला चेक करायचं आहे. थोडा वेळ तुम्ही बाहेर थांबू शकता. आदित्य म्हणाला. डॉक्टर म्हणाले, मिस्टर आदित्य, मगाशी मी तुम्हाला बोलू दिलं ना. आता तरी प्लीज माझं ऐका तुम्ही. प्लीज बाहेर जा थोडा वेळ. नेहा म्हणाली, आदित्य, डॉक्टर बरोबर बोलत आहेत. तू थोडा वेळ बाहेर जाऊन बस. जर आपण नाहीतर बाहेर जाऊ. त्यांना आराध्याला चेक करू दे ना. नेहा आदित्यला घेऊन जात बोलत होती. आदित्य जाताना आराध्याकडेच पाहत असतो आणि आराध्या आदित्यकडे बघत असते. आदित्यकडे पाहताना तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. आदित्य व नेहा बाहेर येतात. त्यांना बाहेर आलेलं पाहून सगळेच त्यांच्या जवळ येत असतात. सरिता म्हणाली, आदित्य, काय झालं? तू असा का आत गेला होतास? काही प्रॉब्लेम झाला होता का? आराध्या ठीक आहे ना? बोल ना आदित्य, काय झालं होतंस? तू असा शांत का आहेस? सरिताताई काळजीने विचारत होत्या त्याला. मंगला म्हणाली, नेहा, तू तर बोल ना बाळा, काय झालं होतं? असे आत का गेला होता तुम्ही? आराध्या तर ठीक आहे ना? काही तर झालं नाही ना आराध्याला? नेहा म्हणाली, आई, ते डॉक्टर आराध्याला चेक करत आहेत. ते सांगतीलच बाहेर येऊन. सरिता म्हणाली, हो, पण आराध्याला शुद्ध आली की नाही आणखीन? नेहा म्हणाली, काकू, ते आराध्या नेहा पुढे काही बोलणार तितक्यातच डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर बाहेर येताना सगळे डॉक्टरांकडे जातात. रामदास म्हणाले, डॉक्टर, काय झालं? आराध्या ठीक आहे ना? अविनाश म्हणाला, डॉक्टर, आराध्याला शुद्धीवर आली आहे का? सरिता म्हणाली, डॉक्टर, बोला ना काहीतरी, आम्हाला खूप टेन्शन येत आहे. डॉक्टर म्हणाले, हो सांगतो मी. तुम्ही सगळे शांत तर व्हा ना आधी, नंतरच सांगेन ना मी. आराध्या ठीक आहे. ती शुद्धीवर आलेली आहे. मी तिला चेक केलेला आहे. आता ती ठीक आहे. आता कसलाही धोका नाही तिच्या जीवाला. अविनाश म्हणाला, थँक्स डॉक्टर, तुमचे खूप खूप आभार. तुमच्यामुळे आमची आराध्या बरी झालेली आहे. डॉक्टर म्हणाले, आहो, थँक्स तर मी नाही, मला नका म्हणू. मिस्टर आदित्य व नेहा यांना बोला. त्यांच्यामुळंच आज आराध्या ठीक झालेली आहे. डॉक्टर असं बोलल्यावर सगळे आदित्य व आराध्या नेहाकडे पाहू लागले होते. सरिता म्हणाली, आदित्य, नेहा म्हणाली, काकू, आपण याच्यावर नंतर बोलूया ना. आता बोलून काही उपयोग नाही आहे. मी सांगेल तुम्हाला नंतर काय झालं ते. आता आपण फक्त आराध्याला भेटून येऊया. विनायकराव म्हणाले, हो चालेल बाळा. डॉक्टर, आम्ही आराध्याला भेटू शकतो का? डॉक्टर म्हणाले, हो, तुम्ही भेटू शकता. त्यांना आता स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करणार आहोत. शिफ्ट केल्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांना जास्त त्रास होईल असं काही बोलू नका. विनायकराव म्हणाले, हो डॉक्टर, बरं, मी येतो आता. असं म्हणून डॉक्टर निघून जातात. थोड्या वेळात आराध्या स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं जातं तिला. आराध्याला शिफ्ट केल्यानंतर सगळे आराध्याला भेटायला जातात. सगळ्यांना समोर पाहून आराध्याच्या डोळ्यात पाणी येतं. मंगला म्हणाली, सरिताताई आराध्याजवळ जात. त्यांच्याही डोळ्यात पाणी आलेलंच असतं. बाळा, तू ठीक आहेस ना ग? आम्ही किती घाबरलो होतो, तुला माहीत आहे का? कोणाचाही जीवात जीव नव्हता ग. आराध्या म्हणाली. आराध्या अशक्त असल्यामुळं तिचा आवाज थोडा हळूच येत होता. आई, मी ठीक आहे ग. तू नको ना काळजी करूस, टेन्शन घेऊ नकोस. मंगला म्हणाली, आराध्या, आता तू जास्त बोलू नकोस बाळा. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेला आहे ना तुला, मग आराम कर. आराध्या म्हणाली, हो काकू. आराध्या मंगलाताईंकडे बघत हसत बोलत होती.
सगळेच जण आराध्याशी बोलत होते. आराध्याही सगळ्यांशी बोलत होती. पण आराध्याची नजर आदित्यला शोधत होती. तो तिला कुठंच दिसत नव्हता. नेहाच्या लक्षात येतं की ती आदित्यला शोधत आहे म्हणून. नेहा म्हणाली, ओय आराध्या मॅडम, काय मग घाबरवलंत आम्हाला तुम्ही? असं करतात का कोणी? नाही ना. नेहा तिची मस्करी करत तिच्या जवळ येत होती. आता आराम करा, आपल्याला काय बोलायचंच आहे की काय? पण आता तू आराम कर, नाहीतर डॉक्टर ओरडतील आम्हालाच. कळालं का? आई बाबा, काका काकू, आपण आता बाहेर जाऊया का? परत आराध्याला त्रास व्हायला नको ना. मंगला म्हणाली, हो ग, डॉक्टरांनी सांगितलेलंच आहे. परत त्यांनाही काहीतरी चेकअप करायचं असेलच ना. सरिताताई, तुमची आराध्या आता बरी झालेली आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पाहिलंत ना, मी म्हणाले होते ना तुम्हाला की आराध्या बरी होऊन जाईल म्हणून. टेन्शन घेऊ नका. सरिताताई म्हणाली, हो, तुमच्या सगळ्यांमुळे तर मी एवढी खंबीर राहू शकले ना. नाहीतर मी एवढी खंबीर कशाला राहिली असती? तुम्ही माझी साथ दिली. मंगला म्हणाली, सरिताताई, आपण बाहेर बसून बोलूयात का? जास्त वेळ आराध्याला बोलायला लावायला नको ना. तिला थोडा आराम करू द्या ना. सरिता म्हणाली, हो, जाऊया आपण बाहेरच. बाळा, आम्ही बाहेर आहे. तुला काही लागलं तर आम्हाला सांग. आराध्या म्हणाली, हो आई, मी सांगेन. आराध्या हळू आवाजात बोलत होती. सगळे बाहेर जात असतात. नेहा सुद्धा त्यांच्यासोबतच बाहेर जात असते. पण आराध्या तिच्या हाताला पकडते व तिला थांबवते. नेहा म्हणाली, काय ग, काही हवं आहे का तुला? आराध्या म्हणाली, नेहा, आदित्य कुठं आहे ग? आदित्य कुठंच दिसत नाही मला. कुठं गेलेला आहे का तो? नेहा म्हणाली, अगं आहे, तू इथेच असेल. आराध्या म्हणाली, मला भेटायचं आहे ग त्याला. प्लीज ना, त्याला पाठवून देशील का? नेहा म्हणाली, हो, देते मी पाठवून. तू टेन्शन घेऊ नकोस. असेल बाहेरच कुठेतरी. मी त्याला पाठवते मध्ये. आराध्या म्हणाली, नेहा बाहेर जाते व आदित्यला शोधत असते. पण तिला आदित्य काही कुठं दिसतच नाही. नेहा म्हणाली, श्रेया, तू आदित्यला कुठं पाहिलेलं आहेस का ग? तो दिसत नाही मला. श्रेया म्हणाली, अगं, तो मंदिराच्या दिशेने जाताना मी पाहिलेलं होतं त्यांना. काय माहिती तो मंदिरात गेला की काय? नेहा म्हणाली, बरं, मी आले लगेच. श्रेया म्हणाली, हो चालेल, मी आराध्याला भेटून येते. हो. नेहा श्रेयाला विचारून मंदिराच्या दिशेने आदित्यला बोलवायला जात असते. तर आदित्य मंदिरातच असतो. तो बाप्पाला नमस्कार करत असतो. बाप्पाने त्याच्या आराध्याला त्याला परत केलेलं असतं ना. एवढ्या मोठ्या संकटातून तिला बाहेर काढलेलं असतं. त्यासाठी तो बाप्पांचे आभार मानत असतो. बाप्पांना धन्यवाद करत असतो. नेहा म्हणाली, आदित्य. नेहा मागून आदित्यला आवाज देतच असते. नेहाचा आवाज ऐकून आदित्य मागे पाहतो तर नेहा असती. आदित्य म्हणाला, वहिनी, तू येते कशी काय? आराध्या ठीक आहे ना ग? नेहा म्हणाली, अरे हो हो, ती ठीकच आहे. केव्हांची तुला शोधत आहे. तू कुठे होता? दिसलाच नाही. आदित्य म्हणाला, का? नेहा म्हणाली, का म्हणजे का? सगळे आराध्याला भेटायला गेलेले होते. तू का आला नाहीस आराध्याला भेटायला? आदित्य म्हणाला, नाही ते. नेहा म्हणाली, ते काय? आराध्या तुला शोधत होती रे, पण तू कुठं दिसलास नाही तिला. ती मला विचारत होती. आदित्य म्हणाला, काय विचारत होती आराध्या मला? नेहा म्हणाली, हेच की, आदित्य कुठे आहे म्हणून, मला दिसत नाही. मला भेटायचं आहे त्याला अशी म्हणत होती. आदित्य म्हणाला, खरंच का वहिनी? अशी म्हणत होती आराध्या? आदित्य आनंदात विचारत होता. नेहा म्हणाली, हो आदित्य, आराध्याला तुला भेटायचं होतं रे. आदित्य म्हणाला, आणि काय म्हणत होती ती? नेहा म्हणाली, तुला पाठवून दे म्हणून सांगितलेलं आहे तिनं मला. तुझी वाट पाहत बसलेली आहे ती. जा तिला भेटून ये. आदित्य म्हणाला, हो बहिणी, मी लगेच जातो. मी आलोच ना तिला भेटून लगेच. असं म्हणून आदित्य आराध्याकडे जात होता. श्रेया म्हणाली, दाद्या, कुठं होतास रे तू? वहिनी तुला किती वेळची शोधत होती. आदित्य म्हणाला, हो, भेटली मला ती. मी आलोच आराध्याला भेटून.
श्रेया म्हणाली, हो दाद्या. आदित्य रूममध्ये येतो व आराध्याच्या जवळ जात असतो. पण आराध्या गाढ झोपलेली होती. अरे यार, ही तर झोपलेली आहे, नंतर भेटेल मी हिला, असं म्हणून आदित्य जात असतो. आदित्य आदित्य त्याचं नाव ऐकल्यावर मागे वळतो तर, कुठं जातोस तू आदित्य? आराध्या हळू आवाजात विचारत होती. आदित्य म्हणाला, अगं कुठं नाही ग, तू मला गाढ झोपलेली दिसलीस ना, त्याच्यामुळं मला वाटलं आपण नंतर भेटावं तुला, म्हणून बाहेर जात होतो ग. आराध्या म्हणाली, आदित्य ते मी तुला. आदित्य म्हणाला, तू आधी शांत हो, काही बोलू नकोस तू. डॉक्टरांनी जास्त बोलायचं नाही सांगितलेलं आहे ना तुला, मग कशाला बोलत आहेस? आराध्या म्हणाली, सांगू दे ना मला, पण मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. मला जे बोलायचं ते बोलू दे ना. आदित्य म्हणाला, आराध्या ऐक माझं, तू आत्ता शुद्धीवर आलेली आहेस ना, जास्त बोललीस तर तुलाच त्रास होईल की. आराध्या म्हणाली, आदित्य सॉरी, मी तुला खूप त्रास दिला ना, तुझ्याशी खूप वाईट वागले ना रे मी, तुला हवं तसं बोलले, तुझ्यासोबत खूप वाईट बोलले. आराध्या बोलतच होती, आदित्यला सॉरी बोलत होती. पण आदित्य आराध्याच्या जवळ येतो व तिच्या ओठांवर बोट ठेवतो. आदित्य म्हणाला, बास, किती बोलशील ग तू, शांत बस जाती. आदित्य म्हणाला. आदित्यच्या अशा अचानक जवळ येण्याने आराध्या आधीचे क्षण तिच्या डोळ्यासमोर येत असतात व तिच्या डोळ्यात पाणी येतं. आदित्य म्हणाला, काय झालं, का रडत आहेस तू, तुला काही त्रास होतोय का आराध्या? आराध्या म्हणाली, नाही आदित्य, मला काहीच त्रास होत नाही आहे. आदित्य म्हणाला, मग काय झालं, का बरं रडतीस तू? आराध्या म्हणाली, आदित्य मला सोडून तर तू कुठं जाणार नाहीस ना. आदित्य म्हणाला, ए वेडाबाई, तू याच्यासाठी रडत आहेस का? मी कुठेही जाणार नाही आहे, आणि ते पण तुला सोडून. तुझ्या जवळच राहणार आहे मी आता. मी माझी ट्रान्सफर कॅन्सल केलेली आहे, तुझ्यासाठी फक्त. आदित्य आराध्याचे डोळे पुसत तिला बोलत होता. आराध्या म्हणाली, नक्की ना आदित्य, तू खोटं बोलत नाही आहेस ना? आदित्य म्हणाला, हो ग नक्की, मी खोटं बोलत नाही आहे. आदित्यच्या बोलण्याने आराध्याच्या चेहऱ्यांवर हसू येतं. आदित्य म्हणाला, बरं चला आता आराम करा तुम्ही, खूप वेळ झालं बोलती आहेस ना तू, आता शांत झोप मस्त. आराध्या म्हणाली, आदित्य माझी इच्छा नाही आहे रे, तुझ्याशी बोलत बसावं असं वाटत आहे मला. आदित्य म्हणाला, बोलूया ना आपण पण आता तू आराम कर. तू ठीक झालीस ना, आपण भरपूर गप्पा मारूया निवांत. चल आता आराम कर, बस झालं गप्पा. आराध्या एवढूसं तोंड करत बोलत होती. बघता बघता महिना कधी झाला त्यांना सुद्धा कळालंच नाही. या महिन्याभरात आराध्याच्या घरचे व बाकींचे सगळे आराध्याची खूप काळजी घेत होते. तिला काय हवं काय नको ते पाहतच होते. वेळेवर जेवण देणे, औषध देणे, अशा गोष्टीच सर्व गोष्टी त्या नियमित पाळत होते. आदित्यांच्या घरचे सुद्धा 1-2 दिवसांनी येऊन आराध्याची चौकशी करत असायचे. तिला तिच्या आवडीला काय आवडतं काय नाही ते घेऊन यायचे. आदित्य सुद्धा बँक सांभाळून आराध्याची खूप काळजी घेत होता. तिला रोज फोन करायचा, तिच्याशी बोलायचा. आता आराध्या बरी झालेलीच होती आणि आजपासून बँकेत परत जॉईन होणार होती. आराध्या एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलेली आहे आणि ती परत बँकेत येत होती. बँकेतील सगळ्या स्टाफने तिच्या स्वागतांची तयारी सुरू केलेलीच होती. अमित म्हणाला, ए आराध्या मॅडम आल्या, चला चला. अमित बाहेरून ओरडत असतो तसे सगळे दरवाज्यांजवळ येऊन थांबत असतात. आराध्या आदित्यच्या सोबत आलेली होती. आदित्य व नेहा तिला सोबत घेऊन आलेलेच होते. आराध्या आत आल्यावर तिच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत आलेला होता. माधवी मॅडमांनी तिचे औक्षण केलेले होते व बाकीच्या स्टाफने सुद्धा तिला बुके देत तिचे स्वागत केलेच होते. आराध्या म्हणाली, थँक्यू सो मच. माधवी मॅडम म्हणाली, आराध्या आता बरी आहेस ना ग तू? आराध्या म्हणाली, हो मॅडम, मी मस्त आहे आता, खूप छान. तुम्ही सगळे कसे आहात? किती दिवसांनी पाहते मी तुम्हा सगळ्यांना. आदित्य म्हणाला, बरं चला आता, झालं ना तुमचं स्वागत,
सगळे आता कामाला लागा आपापल्या. आदित्य केबिनमध्ये जात सगळ्यांना म्हणाला होता. हो सर. सगळे एकत्र ओरडत होते. आराध्या म्हणाली, खडूस कुठला? आराध्या हळूच नेहाच्या कानात बोलत होती. आराध्या असं बोलल्यावर नेहा आदित्यकडे पाहत हसत होती. आदित्यला काही कळालंच नाही ही का बरं हसती ती म्हणून. ही अशी का हसते त्याला काही समजत नव्हतं. आदित्य केबिनमध्ये जातो व नेहाला केबिनमध्ये बोलावून घेत होता. आराध्या म्हणाली, नेहा कुठे जात आहेस ग? नेहा म्हणाली, अगं सरांनी बोलावलेलं आहे मला. काहीतरी काम असेल म्हणून मी केबिनमध्ये जाते. आराध्या म्हणाली, आल्या आल्या कामाला लावलं का खडूसने तुला पण? आराध्या हसत म्हणाली होती. नेहा म्हणाली, खडूस काय ग? काही पण बोलतेस ग तू. थांब मी त्याला सांगतेस तुझं नाव. नेहा आराध्याला चिडवत म्हणाली होती. आराध्या म्हणाली, सांग ना जा. घाबरते की काय मी तुझ्या धीराला? नाही घाबरत. आराध्या हसत म्हणाली होती. नेहा म्हणाली, घाबरत नाहीस का तू माझ्या धीराला? मग आता तर बघ तुझं नावच सांगते मी त्याला. असं म्हणत नेहा आदित्यच्या केबिनमध्ये जात असते. नेहा म्हणाली, मे आय कम इन सर? आदित्य म्हणाला, यस कम इन. नेहा म्हणाली, तू बोलावलं होतंस का आदित्य मला? आदित्य म्हणाला, हो वहिनी मी तुला बोलावलं होतं. तू मगाशी माझ्याकडे पाहून का हसत होतीस ग? अरे ते होय. असं म्हणून नेहा परत हसू लागली होती. आदित्य म्हणाला, आता हसायला काय झालं तुला? मी काही जोक्स मारला का? नेहा म्हणाली, अरे तू केबिनमध्ये येत बोलत होतास ना, बोलला नाहीस का? चला आता कामाला लागा म्हणून. झालेलं आहे आता स्वागत. आदित्य म्हणाला, हां त्याचं काय मग? नेहा म्हणाली, तेव्हा आराध्या तुला खडूस म्हणाली म्हणून हसत होतो आम्ही सगळे. नेहा परत हसते. आदित्य म्हणाला, मी खडूस आहे का? आदित्य थोडा रागीट लूक देत बोलत होता. नेहा म्हणाली, काय माहिती तुमच्या मॅडमांचा विचार काय आहे ते. त्यांना जाऊन विचारा ना तुम्ही खडूस वाटता की काय म्हणून. आदित्य म्हणाला, हो का? तिला तर विचारणारच आहे मग मी आता, पण आज नाही. नेहा म्हणाली, म्हणजे काय समजलं नाही मला तुझं म्हणणं, आज नाही विचारणार म्हणून. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.